महापालिकेच्या स्थायी समितीत अवघ्या 1.5 तासात तब्बल 1,500 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळून या कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली। अवघ्या 90 मिनिटात 97 कामांचे प्रस्ताव संमत करण्यात आले। बैठकीच्या अजेंड्यावर सकाळीच आणलेले 34 प्रस्ताव तर कोणतीही चर्चा न करताच पास करण्यात आले। ऐनवेळी आणलेल्या प्रस्तावांना इतर वेळी विरोधक आडकाठी करतात। अभ्यासासाठी वेळ हवा असं या आधीच्या स्थायी समितीच्या बैठकीत 46 मिनिटात 1100 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते। निवडणुकीच्या तोंडावर विविध कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा धडाकाच नगरसेवकांनी लावलाय। कमिशनरांबरोबर आम्ही बसलो होतो, मी स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौर, आणि त्यावेळेला हा प्रश्न आम्ही विचारला त्यांना की आपण हे प्रस्ताव एवढे वर्षभर दाबून का ठेवलेले होते। विरोधकांनी पण पाहिलं की स्टँडिंग कमिटी चेअरमननी पूर्ण डिटेलच त्यांना दिलं की एक प्रस्ताव किती महिने रोखून ठेवला होता प्रशासनाने, आणि ही चूक प्रशासनाची आहे, ही कुठेही कुठल्या नगरसेवकाची नाही किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमनची नाही। शेवटी हे प्रस्ताव सगळ्या नगरसेवकांच्या विभागातले त्यांनी मागणी केल्यानुसार हे सगळे प्रस्ताव आलेले आहेत। जी परिकल्पना आपण सांगितली त्याप्रमाणे मला वाटत नाही आहे की याच्यामध्ये तथ्य असेल, कारण ते शेवटी जे प्रस्ताव येतात ते विकासाचे प्रस्ताव येतात। म्हणजे कुठल्याही विभागामध्ये काम करायचं असेल तर त्या प्रस्ताव आहेत। आपल्याला माहीत असेल तर आज एक दादरचा नायगावाच्या एक प्रस्तावाचा मी विरोध केला, कारण की त्याच्यामध्ये 2014मध्ये सगळी मंजुरी दिलेली, 2015मध्ये टेंडर कमिटी घेऊन त्याला मंजूर करण्यात आली, तरी आत्ता ते शेवटच्या क्षणावर आणतात। आणि मी विचारलं की 1 वर्ष तुम्ही कुठल्या टेबलावर होते, कोणासाठी तुम्ही थांबलं होतं, तर त्याचं उत्तर माननीय आयुक्तांकडे नव्हतं। असे अनेक प्रस्ताव आज जर पाहिले असेल तर 1 वर्षापूर्वी मंजूर, म्हणजे त्याची टेंडर कमिटी झाली आहे, टेंडरमध्ये अप्रूव्ह झालेलं आहे, जे लोएस्ट आहे त्यांना काम द्यावं, असे अनेक प्रस्ताव आजच्या याच्यामध्ये आणला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।